नमस्कार मित्रांनो, मी दीक्षा. मला भरपूर जणांनी विचारलं होतं की तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज. म्हणजे फक्त इंस्टाग्रामवरच नाही तर माझ्या फ्रेंड्सलाही असं वाटायचं की माझं लव्ह मॅरेज आहे. कारण मी जळगाव जिल्ह्यातली आहे आणि माझं लग्नही जळगाव जिल्ह्यातच झालं आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये इतका काही फरक नाही आहे, म्हणून असा डाऊट असेल कदाचित. पण माझं अरेंज मॅरेजच आहे. पण म्हणजे थोडंसं लव्ह मॅरेज पण आहे. मी माझ्या मर्जीनेच लग्न केलं आहे. 2020मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर पप्पांनी स्थळं बघायला सुरुवात केली. पप्पांची अशी इच्छा होती की दोघं मुलींचं लग्न त्यांच्या रिटायरमेंटच्या आधी होऊन गेलं पाहिजे. त्यामागे लॉजिक काय होतं ते मला आत्तापर्यंत समजलं नाही, पण त्यांची इच्छा होती तर होती. पप्पांनी खूप घरी स्थळं आणले. मी जॉब करत होती. दर संडेला 10-12 दिवसात 15 दिवसात पप्पा मला घरी बोलवायचेच. मग म्हटलं ठीक आहे, पण मला काही मुलं आवडतच नव्हते, काही त्यांनाही मी आवडत नव्हती. मग खूप मुलं बघितले, 10-11 मुलं बघितली मी आणि 12वे चेतन होते. तर मग म्हटलं पप्पा तुमची चॉईस आणि माझी चॉईस खूप वेगळी आहे. पप्पा म्हटलं माझी एकच इच्छा आहे की आधी मी मुलाशी 8-10 दिवस बोलावं, आमचे विचार मॅच होत आहे की नाही, वाईब मॅच होते की नाही ते मी बघावं आणि मग नंतर मी लग्न करेल म्हटलं. तर माझ्या पप्पाने ठीक आहे बेटा, आयुष्य काढायचं आहे तुला, हे तर चालतंच. कारण पूर्ण आयुष्य काढायचं आहे, नॉट अ जोक बेटा म्हणे, विचार करूनच कर सर्व. म्हटलं ठीक आहे पप्पा. मग मी जीवनसाथीचं ॲप डाउनलोड केलं आणि त्यावर मी सर्चिंग सुरू केली. हे झालं 2020मध्येच. पण मग त्यावरही इतके असे मनासारखे स्थळं येत नव्हते. म्हणजे मी सांगते तुम्हाला, जीवनसाथीवर 99% लोक हे टाईमपास करणारेच असतात. तर मग आमचं जमलं कसं हे मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. बाय बाय.